स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देश लुटणाऱ्यांना हद्दपार करा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे कडाडले। कशेडी घाटात रसायन वाहू टँकर उलटला, सुदैवाने मनुष्यहानी नाही। रत्नागिरीत एकाचा गोळी घालून खून, दाभे नजीक दुचाकीचा अपघात, दोघे जखमी। आणि सोमवारी पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता। पाहूया सविस्तर वृत्त। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या तोंडाला येईल ते बरळत आहेत। ज्या सावरकरांनी देशासाठी बलिदान दिलं त्या सावरकरांना नालायक कार्ट राहुलने डरपोक म्हणावं हे आम्ही सहन करणार नाही। स्वातंत्र्य लढ्याशी राहुल याचा काय संबंध असा सवाल करत 60 वर्ष देश लुटणाऱ्या दरोडेखोर काँग्रेसला पुन्हा थारा देऊ नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी देवरुख येथील जाहीर सभेत केलं। यावेळी राणे कुटुंबियांवरही जोरदार हल्ला चढवताना शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। राहुल गांधी म्हणतात, नेहरूंनी हे केलं ते केलं, नेहरूंचं योगदान आम्ही नाकारत नाही, मात्र त्यांना वीर जवाहरलाल असं का म्हणत नाहीत असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला। निवडणूक आली की राहुल आणि सोनिया गांधी यांना देव मंदिर आठवतं। गेल्या 60 वर्षात काँग्रेसने देश लुटून आपल्या तुंबड्या भरल्या, मात्र त्यांचं पोट अजूनही भरलं नाही। दरोडे आणि घोटाळे हेच त्यांचं कर्तृत्व असून अशा लोकांना पुन्हा थारा मिळू नये यासाठी युती केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी ठाकरे यांनी राणेंवरही हल्ला चढवला। उमेदवाराच्या शिक्षणाबरोबर संस्कार महत्त्वाचे ठरतात। त्यांनी परदेशात डिग्री घेतल्या असतील पण संस्कार कुठे आहेत? आमचे उमेदवार विनायक राऊत यांचं शिक्षण त्यांच्यापेक्षा कमी असेल पण संस्कारी आणि सुशिक्षित आहेत। ज्याच्या घरात वेगवेगळ्या निष्ठा आहेत ते मतदारांशी काय निष्ठा करणार असा सवालही त्यांनी केला। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात ज्वालाग्रही रसायन वाहू टँकर पलटी होण्याची शृंखला अद्याप थांबलेली नाही। 15 दिवसांपूर्वी याच घाटात ज्वालाग्रही रसायन वाहून देणाऱ्या टँकरला झालेल्या अपघातादरम्यान एका 85 वर्षीय महिलेचा वायुबाधेने मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच त्याच ठिकाणी आणखी एक रसायन वाहू टँकर पलटी झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे। वाहतूक पोलीस आणि खेड पोलिसांनी तत्काळ खबरदारी उपाययोजना केल्याने अनर्थ टळला। मात्र या घाटात ज्वालाग्रही रसायन वाहून देणारे टँकर वारंवार अपघातग्रस्त होऊ लागले असल्याने येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत। लोटे येथील वसाहतीतील विनीती ऑर्गॅनिक या कंपनीसाठी लागणारे रसायन घेऊन हा टँकर मुंबईहून खेडकडे येत होता। सायंकाळी 6च्या सुमारास तो कशेडी घाट उतरत असताना चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि तो टँकर एका अवघड वळणावर आडवा झाला। अपघातानंतर टँकरमधील ज्वालाग्रही रसायन रस्त्यावर वाहू लागल्याने परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं। कोतवडे येथील वेतोशी रोडवर असणाऱ्या घारपुरेवाडी येथे गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास भिकाजी कांबळे यांच्यावर बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीची धामधूम संपूर्ण जिल्ह्यात सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत। ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्यापही स्पष्ट झालं नाही। मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्याराचा वापर करून हत्या करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। मयत भिकाजी कांबळे हे रंगारी होते आणि ते रंगकामाचे ठेके घेत होते। यातील व्यवहारावरून ही घटना घडली असल्याचं देखील बोललं जातंय। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कांबळे दोघा इसमांसोबत बोलत असताना काही ग्रामस्थांनी बघितलं होतं। या अनोळखी 2 इसमांकडे लाल रंगाची दुचाकी असल्याची चर्चा आहे। मुंबई गोवा महामार्गावर दाभेळ माळवाडी येथे भरधाव वेगातील महेंद्र बोलेरो पिकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले। या अपघातात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाला चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात तर दुसऱ्याला कोल्हापूर येथे हलवण्यात आले। महामार्ग चौपदरीकरणादरम्यान करण्यात आलेला पर्यायी मार्ग लक्षात न आल्याने दुपारी 12:30च्या सुमारास हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चालक सतीश घाडी हे आपल्या ताब्यातील महेंद्र बोलेरो पिकअप व्हॅन घेऊन वाशीहून देवगडकडे निघाले होते। ही व्हॅन दाभेळ माळवाडी शाळेजवळ आली असता चालक घाडी यांचा व्हॅनवरील ताबा सुटला आणि ती व्हॅन समोरून येणाऱ्या ऍक्टिवा दुचाकीला धडक देऊन रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाली। या धडकेत दुचाकीवरील शैलेश चाळके आणि महेश चाळके हे दोघेही जखमी झाले। या अपघातात जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना नागरिकांनी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केलं। शैलेश चाळके याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर लाईफ केअर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले। प्रचंड उष्म्याने जनता हैराण झालेली असतानाच गुरुवारी पहाटेपासून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना सुखद धक्का बसलाय। गुरुवारी दिवसभर तापमानाचा पारा 28 ते 32 डिग्री सेल्सिअस दरम्यान होता। वातावरणात कमालीचा थंडावा जाणवत होता। 4 दिवसांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यापासून वातावरणात चढ उतार होत आहेत।
आणखी काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहून 22 एप्रिलला पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। बुधवारी मध्य प्रदेश आणि उत्तर भागात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला। परिणामी महाराष्ट्रातील काही भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। दुपारनंतर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळपासून अगदी पहाटेपर्यंत गारव्याचे वातावरण निर्माण झाले असून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे। 20 एप्रिल पर्यंत उष्मा कायम राहणार असून 22 एप्रिलला महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दर्शवली आहे। खेड तालुक्यासह शहरामध्ये हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 6 वाजता जन्मकाळ झाल्यानंतर श्री सत्यनारायणची महापूजा, भजन, कीर्तन, हनुमान चालीसा पठण, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। खेड वाणीपेठ येथील हनुमान मंदिर येथून वाजत गाजत संपूर्ण शहरातून छबिना काढण्यात आला। शिवसेना नेते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंतजी गीते, युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा निवडणूक संदर्भात शिवसेना खेड शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा नगर परिषद शॉपिंग सेंटर हॉल येथे पार पडला। सदर मेळाव्याला शिवसेना शहर प्रमुख, आजी माजी लोकप्रतिनिधी, शिवसेना आजी माजी पदाधिकारी, युवासेना आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी आजी माजी पदाधिकारी, शिवसेना अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्वसंचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये हेरिटेज क्लबच्या वतीने दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी जागतिक हेरिटेज दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीविषयी निखिल भोसले यांनी माहिती दिली। यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष वडके, प्राचार्य पाटील सर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ मनवळ यांनी तर आभार प्रदर्शन सौ मोरे यांनी केलं। या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। ठाणे येथून तिसंगीला येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन ठाणे खेड तिसंगी शिवशाही बस सेवा सुरू झाल्याने प्रवासी सुखावलेत। वातानुकूलित बस सेवेमुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। ही बस सेवा ठाणेहून सकाळी 7 वाजता आणि तिसंगीहून 3 वाजता सुटेल। ऐन सुट्टीच्या हंगामात ही बस सेवा सुरू केल्याने प्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 28 एप्रिल रोजी राज्यभरात स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। त्यानुसार खेड तालुक्यातही हे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। या उपक्रमात श्री सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशोब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास देणं बंधनकारक आहे। मात्र रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील 2 अपक्ष सुनील तटकरे या उमेदवारांनी अद्यापपर्यंत त्यांच्या खर्चाचा कोणताही हिशोब दिलेला नाही। तसेच ते खर्च ताळमेळ बैठकांना देखील उपस्थित राहिलेले नाही। त्यामुळे या उमेदवारांना निवडणूक खर्च संनियंत्रण या संदर्भातील लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 77 व 78(10) क अन्वये तरतुदीचे पालन न केल्यामुळे तसेच निवडणुका घेण्याबाबतचे नियम 1961 चे कलम 86 नुसार कार्यवाही न केल्यामुळे नोटीस देण्यात आली आहे। सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने अनधिकृत पार्सल वाहतूक करणाऱ्या चालक वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। त्यानुसार एसटीच्या रत्नागिरी विभागानेही तिकीट तपासणी पथकांना सूचना देत अनधिकृत पार्सलची वाहतूक करणाऱ्या चालक वाहकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले। बहुतांश नागरिक वस्तू, महत्त्वाची कागदपत्र एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचवण्यासाठी एसटीच्या चालक अथवा वाहकाकडे देतात। यावेळी परस्पर चालक किंवा वाहकाला भेटून संबंधित वस्तू त्यांच्याकडे दिली जाते। त्यानंतर संबंधित व्यक्ती त्या गावात एसटी पोहोचल्यानंतर वस्तू ताब्यात घेते। मात्र अशा पद्धतीने पार्सल वाहतूक करणं बेकायदेशीर आहे। थेट चालक वाहकाकडे देण्यात येणाऱ्या वस्तू नेमक्या काय असतात याची तपासणी केली जात नाही। त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो। फेब्रुवारीमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत आपटा या बसमध्ये बॉम्ब सापडला होता। मात्र ही गोष्ट वेळीच निदर्शनास आल्याने बॉम्बनाशक आणि शोधक पथकाकडून हा बॉम्ब निकामी करण्यात आला। मात्र या घटनेमुळे एसटीची सुरक्षा ऐरणीवर आल्यानेच निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील बांद्रा टर्मिनस येथून सुटणारी आणि बोरिवली वसई मार्गे कोकणात जाणारी बांद्रा टर्मिनस ते मंगळूर रेल्वे गाडी 16 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे। मुंबईत पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रात बांद्रा ते वसई विरार परिसरात राहणाऱ्या कोकणातील लोकांना या नवीन गाडीचा लाभ होणार आहे। 16 एप्रिल ते 4 जून 2019 दरम्यान ही गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे। बांद्रा मुंबई पासून ते वसई विरार पर्यंतच्या उपनगरी भागात राहणाऱ्या कोकणातील लोकांना
कोकणात त्यांच्या गावी येण्यासाठी दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच कुर्ला टर्मिनस येथे रेल्वेसाठी जावे लागत होतं। त्यामुळे या उपनगरी भागातील लोकांची मोठी गैरसोय होत होती। बोरिवली वसई मार्गे कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी रेल्वे असावी ही त्या परिसरातील लोकांची मागणी होती। त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून उपनगरातील कोकणवासियांच्या प्रयत्नाला यश आलं असून कोकण रेल्वे जागृत संघ मुंबई यांनी यासाठी पाठपुरावा केला। बांद्रा टर्मिनसवरून ही गाडी रात्री 11:55 मंगळूरकडे रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:45 मंगळूरला पोहोचेल, तर मंगळूरहून रात्री 11 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:45 वाजता बांद्रा टर्मिनसला पोहोचेल। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देश लुटणाऱ्यांना हद्दपार करा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे कडाडले। कशेडी घाटात रसायन वाहू टँकर उलटला, सुदैवाने मनुष्यहानी नाही। रत्नागिरीत एकाचा गोळी घालून खून, दाभे नजीक दुचाकीचा अपघात, दोघे जखमी। आणि सोमवारी पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।